हॅलो. हां ताई. मुलांसाठी हेल्दी काय केलं विचारतीस? अगं मला आज जरा बघ उठायला उशीरच झाला. पण असं काही नाही बरं, उठायला उशीर झाला म्हणजे हेल्दी देऊ शकत नाही. मी आज सुपर फास्ट आणि सुपर हेल्दी असा पराठा बनवला आहे बघ. कशाचा? अगं मी आधी ऐक तर मी काय केलं ते टोमॅटो बारीक चिरून घेतले, 2 ते 3 टोमॅटो घेतले, बारीक चिरली, मिक्सरला बारीक पेस्ट केली. आणि मग काय केलं माहिती आहे का, गव्हाचं पीठ घेतलं, सत्तूचं पीठ घेतलं, सत्तूचं म्हणजे फुटाण्याचं आणि मग त्याच्यामध्ये मीठ टाकलं, मिक्सअप, चिली फ्लेक्स टाकली, अगं ते पिझ्झ्याला टाकत नाही का ते, आणि मग टोमॅटो प्युरी टाकली, थोडंसं तूप टाकलं आणि मस्तपैकी उंडा चुरून घेतला बघ. ह्याच्यात काय असतं अगं हे बघ ना, यामध्ये काय असतं, टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असतं, त्याच्यामुळे इम्युनिटी वाढते, गव्हाच्यामुळं फायबरमुळं पचन छान होतं, आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स आहेत बघ ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळं मुलं दिवसभर खेळायला आणि अभ्यासाला त्यांची ऊर्जा टिकून राहते. हो गं. आणि मग काय केलं माहिती आहे का, हे बघ घरी बनवलेला पनीर असलं मस्त झालं होतं माहिती आहे, ते किसून घेतलं. मग ह्याच्यामध्ये पण परत मी काय केलं माहिती आहे का, तेच आपलं मीठ, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स टाकले, मिक्स करून घेतलं. पुन्हा आठवलं अरे चाट मसाला राहिला, मग चाट मसाला टाकला, मिक्स करून घेतलं, कारण पनीरमध्ये खूप जास्त प्रोटीन असतं ना आणि मुलं आजारी नाही पडले पाहिजे. मग काय केलं, उंडा तयार करून घेतला, मग त्याच्यामध्ये आपलं पनीरचं स्टफिंग भरून घेतलं. आणि खरं सांगू का ताई, मी जेव्हापासून मुलांना हे न्यूट्रिशन लक्षात ठेवून त्यांना त्यांच्या आवडीचे फ्लेवर्स देऊन खायला द्यायला सुरुवात केली ना, तेव्हापासून माझी मुलं खूप कमी आजारी पडत आहेत बघ. आणि समजा कधी हवामानामुळे आजारी पडलीच तर एका दिवसात रिकवर होतात. त्याच्यामुळं औषध पिणं असलं काही राहिलंच नाही. त्याचबरोबर मनस्ताप दोन्ही वाचतं बघ. तू पण आजच हा फॉर्म्युला ट्राय कर आणि थोडंसं करून बघ गं ताई. आज हा नाश्ता इतका मस्त झाला माहिती आहे का, घरभर वास पसरला होता. मुली आल्या पळत, मम्मी तू आज असं काय स्पेशल बनवलंस, एकदम पिझ्झासारखा वास येतोय, दे ना आम्हाला लवकर. मग काय, मुलींनी नाश्ता केला, डब्याला नेलं आणि संध्याकाळी आल्यावर पुन्हा विचारायला लागल्या, मम्मी आहे का गं आणखीन पराठा? अगं आपल्याला आणखीन काय पाहिजे असतं ताई, तू नक्की कर बघा बरं, मी व्हिडिओ पाठवणार आहे तुला, तू बघ, नक्की करून मला सांग.